साहेब जय मल्हार साहेब. हे बोला. साहेब मी आपल्या परभणी जिल्ह्यातून जिंतूर तालुक्यातून बोलतोय, गोविंद ठोंबरे म्हणून साहेब. बोला. मी गेल्या 8 दिवसापासून फोन करतोय, पण साहेब आपल्याजवळ फोन काय पोहोचत नाहीये पीए साहेबाकडून. बोला ना, बोला बोला बोला. साहेब 1-2 प्रश्नावर फक्त बोलायचे, बाकी काहीच नाही. 1-2 मिनिटं वेळ पाहिजे आपला. बोला, मी मीटिंग मध्ये चाललोय. बोला लवकर, एका मिनिट. साहेब मराठा आरक्षणासाठी आपण पहिल्यांदा विरोध केला, परत आता निवडणुकीपूर्वी आपण परत त्यांना सपोर्ट केला मराठ्यांना. हो सर. यावर आपली भूमिका ठाम भूमिका काय असेल आपली? ठाम म्हणजे ओबीसी आरक्षण धक्का न लावता मराठ्यांना न्याय मिळाला पाहिजे. साहेब ओबीसीला धक्का न लागता तुमचं बरोबर आहे, पण घटनात्मक बघितलं तर अर्धे मराठा ओबीसी मध्ये आहेत. आमचे भाऊजाई बंधू आहेत, आमचे मामा आहेत. तर मग आम्ही रक्ताचे असून ते गेलेत, पण आम्हाला का नाही असा आमचा प्रश्न आहे. तर आम्ही ओबीसीतच येणार ना साहेब? नाही, आता ओबीसी सवलत दिलीत ना 10%. पण आम्हाला त्याच धर्तीवर आरक्षण पाहिजे. सन्माननीय मनोज जरांगेने जे लढा उभा केला ना साहेब, हे त्याच धर्तीवर पाहिजे. यावर आपलं ओबीसी आपण 10% आपण ओबीसीला 10%ला ओबीसीच्या कोट्यातर्फे आरक्षण. बरं, आपण मनोज दादाला पाठिंबा दिलात का? आपण महाराष्ट्रभर सभा घेतल्या तुम्ही. नाही. बरोबर, तुम्ही पाठिंबा दिला नाही. अहो साहेब, मी नाही दिला. सरडा 288 आमदारांनी दिला नाही, 28 खासदारांनी. अहो राजू दादा नवगरे असतील, राहुल पाटील असतील, यांनी पाठिंबा दिला साहेब. वरपुडकर साहेब असेल परभणीचे. उद्धव ठाकरेंनी दिला का? अहो त्यांनी जाऊ द्या. हो, मोठ्या नेत्यांनी सोडा, ग्राउंड लेवलचे आपले नेते सगळ्यांनी दिले घेऊ साहेब. जेलभर त्यांनी आंदोलन केले, बस पोलिसाच्या गाडीत गेले साहेब. अहो साहेब, विधानसभेत काही आमदारांनी दिला नाही साहेब ऐका ना, एवढ्या लवकर सरडा तरी रंग